नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, चिपळूणमध्ये आलो मी आणि मी चाललो आहे गांधारेश्वर या ठिकाणी. आणि तुम्ही पाहू शकता सकाळचं वातावरण. सर्वांना सुप्रभात. वाव, खूपच भारी. तर मित्रांनो, मी आत्ता वाशिष्ठी नदीच्या ब्रिजवर आहे, तुम्ही पाहू शकता. आणि माझ्या मागे ते पहा, गांधारेश्वर. आणि बऱ्याच दिवसांनी चिपळूणमध्ये आलो मित्रांनो. गावाकडचं फील आलं आणि खूप भारी वाटतंय. सकाळची एकदम गुलाबी थंडी आहे आणि खूप मजा येते. आणि त्यात खूप दिवसांनी हे पाहतोय, त्याच्यामुळे ना गावाकडचं फील काय वेगळंच आहे मित्रांनो. शेवटी गाव हे गाव आहे आणि तो आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य आणि अविस्मरणीय असं ठिकाण म्हणजे गाव. खूपच भारी वाटतंय. सकाळची गुलाबी थंडी. धुकं थोडंसं कमी आहे, पण ठीक आहे, खूप भारी. आपण थोड्याच वेळात आता गांधारेश्वर मंदिरामध्ये पोहोचणार आहोत. मित्रांनो, वाशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे गांधारेश्वर हे देवस्थान तुम्ही पाहू शकता. खूपच छान वाटतं सकाळचं वातावरण आणि नदीच्या किनारी गांधारेश्वर मंदिर. तर मित्रांनो, हे आहे श्री गांधारेश्वराचं मंदिर. आणि या गांधारेश्वराच्या मंदिराच्या बरोबर समोर राष्ट्रपिता महात्मा गांधींचं हे रक्षा स्मारक आहे, हे तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर आणि शांत असं वातावरण. सकाळचं एवढं सुंदर वातावरण. आणि याच मंदिराच्या परिसरामध्ये आहे ना, श्री मारुतीरायाचं मंदिर आहे आणि गणपती बाप्पाचं मंदिर आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे आहे मारुतीरायाचं मंदिर आणि इकडे गणपती बाप्पा. आणि बरोबर त्याच्या समोर तुम्ही पाहू शकता आई भवानी देवी.
तर मित्रांनो, आणखीन एक देवस्थान आहे याच मंदिराच्या परिसरामध्ये, तुम्ही पाहू शकता. कात्रा देवी मंदिर. हे बघा, कात्रा देवी आई. मित्रांनो, या ठिकाणी आहे ना, रोपवाटिका सुद्धा आहे. पण 10 वाजता ते ओपन होणार. मोठे आहे, पाठीमागे सुद्धा आहे. पण ते 10 वाजता ओपन होणार. आपण सकाळी लवकरात लवकर आलो त्याच्यामुळं दाखवता येणार नाही आहे. आणि मित्रांनो, तुम्ही इकडे आहे ना, गांधारेश्वर उद्यान सेल्फी पॉईंट, इकडे सेल्फी पॉईंटसुद्धा आहे. अजूनही एक मंदिर आहे या ठिकाणी. शीतला देवीचं मंदिर आहे. आणि पाहू शकता, इथले जे पूजा करणारे पुजारी आहेत ना, नदीमध्ये किती पोहण्याचा आनंद घेत आहेत. वाव. आता गांधारेश्वर देवस्थान असं आहे देवस्थान हे, आणि एका वाशिष्ठी नदीच्या ह्या किनाऱ्यावरती वसलेलं आहे. आणि त्याची एक कथा सांगायची म्हणजे, एका शेतकऱ्याची गाय जंगलामध्ये जायची चरायला, आणि घरी आल्यावर ती दूध नाही द्यायची. मग का असं तर तिच्यावर पाळत ठेवण्यात आली. आणि पाळत ठेवल्यानंतर असं दिसून आलं की तिची दुधाळू गाय ह्या जंगलामध्ये यायची या ठिकाणी. आणि हे गांधारीचं एक झुडपं होतं ह्या ठिकाणी. एक गांधारी एक वनस्पती आहे, आणि त्या गांधारीच्या झुडपामध्ये दूध व्हायची. तर शेतकरी येऊन त्या ठिकाणी पाहायला, तर त्याला एक पिंडी दिसली. आणि पिंडी दिसल्यामुळं त्या गांधारीच्या या झुडपामुळं ह्या देवस्थानाला गांधारेश्वर असं नाव पडलं. आणि स्वयंभू आहे. त्यानंतर जागृत देवस्थान आहे. त्यानंतर श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्री ह्या दिवशी खूप मोठा उत्सव असतो, खूप जत्रा असते. एक ना एक दिवस आपण नक्की श्रावणी सोमवारात ट्राय करू, आणि तुम्हाला श्रावणी सोमवारामध्ये श्री क्षेत्र गांधारेश्वर चिपळूण येथे हे दर्शन देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि आता मी या ठिकाणाहून निघतोय. तर सकाळी सकाळी खूप छान असं दर्शन झालं श्री गांधारेश्वर. अतिशय शांत असा परिसर आहे. आणि इथले जे या गावातले जे लोक आहेत ते या ठिकाणी
नदीवर पोहण्यासाठी येतात. खूप सकाळी सकाळी अगदी थंड थंड वातावरणामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा थंड पाण्याने आंघोळ करतात. खूप भारी वाटतं. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करतोय. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळून जाईल. भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. थँक्यू. आणि हो, येवा कोकण आपलोच असा.